नागपुरातून एक धक्कादायक आणि तितकीच लाजिरवाणी घटना समोर आली आहे। गुजरात पोलिसांच्या ताब्यात असलेला एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला डुलकी लागताच हॉटेलमधून फरार झाला। चेक बाउन्स प्रकरणात ओडिसातून अटक करण्यात आलेल्या या आरोपीला गुजरातला नेत असताना नागपुरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या पोलीस पथकाच्या निष्काळजीपणाचा आरोपीने फायदा घेतला आणि थेट पसार झाला। नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधनं। चेक बाउन्स प्रकरणात गुजरातमधील राजकोट न्यायालयाने जारी केलेल्या गैरजामीन वॉरंटनंतर अमितदास बकीमदास या आरोपीला ओडिशातून अटक केली आहे। राजकोट ए डिव्हिजन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हिम्मतभाई जिंजाला, हवलदार जितेंद्र चव्हाण आणि सिपाई प्रदीप भंगार आरोपीला खासगी वाहनाने गुजरातकडे घेऊन जात होते। 14 जुलै रोजी प्रवासादरम्यान हे पथक नागपुरातील सीए रोडवरील भवसार चौकाजवळील एका हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांतीसाठी थांबलेत। उपनिरीक्षक एका खोलीत तर आरोपीला 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली दुसऱ्या खोलीत ठेवण्यात आले होते। मात्र याच वेळी एक पोलीस कर्मचारी फ्रेश होण्यासाठी बाहेर गेला तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला डुलकी लागली। संधी साधत आरोपी अमितदास हॉटेलमधून पसार झाला। घटना लक्षात येताच पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली, मात्र आरोपीचा कोणताही मागमूस लागला नाही। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात आरोपीच्या पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। यातील जे फिर्यादी आहे हिम्मतभाई टपूभाई जिंजाला, वय 57 वर्षे, PSI आहेत। हे ए डिव्हिजन पोलीस ठाणा राजकोट शहर गुजरात येथील ते तपास करण्याकरता ओरिसा कटक येथे गेले होते आणि तिथून त्यांनी चेक बाउन्स कलम 138 NI ऍक्टचा आरोपी अटक करून ते गुजरातला घेऊन जात होते। कंटिन्यू सतत प्रवास केल्यामुळे त्यांना फ्रेश होण्याकरता ते हॉटेल इंडिया सन इथे पोलीस स्टेशन तहसीलच्या हद्दीत ते काही रेस्ट घेण्याकरता थांबले होते। दरम्यान आरोपीने बाथरूमला जातो असं कारण सांगून पसार झाला आणि तो पळून गेला होता। या कारणावरून फिर्यादीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि यातील जो आरोपी आहे अमितदास बंकिमदास, वय 36, राहणार दंगरपाडा, चांदनी पोस्ट ऑफिस, कटक, ओरिसा, या आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचे जे तपास पथक होते ते गुजरातला परत गेलेले आहे। त्याचा तपास मात्र तहसील पोलीस करीत आहेत। सदर पळून गेलेल्या आरोपीचा लवकरच आम्ही त्या आरोपीला सुद्धा जेरबंद करू। एका क्षणाची निष्काळजीपणा आणि आरोपीने पोलिसांनाच चकवा दिला। आता फरार आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे। या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते आणि आरोपी किती लवकर सापडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।